नाचणीचे पापड, नाचणीच्या बॉब्या खायला तर आवडतात, पण खूप किचकट काम आहे. त्यामुळे एकटीला जमणार नाही, करायलाच नको. म्हणून आपण त्या वाट्याला जातच नाही. पण असं होणार नाही बरं का. हा जर संपूर्ण व्हिडिओ पाहिला ना, तर तुम्हाला पण नाचणीचे पापड करायची इच्छा होईल. इतके पौष्टिक आहेत ना, खूप छान पण तयार होतात. अजिबात चिरत नाहीत. एकदम सोपी प्रोसेस आहे. वाटत जरी किचकट असली तर एकदम सोप्या प्रोसेसमध्ये मी नाचणीचे पापड सांगितले आहेत. पीठ कसं पटकन असं गाळून घ्यायचं, छान असे पापड कसे बनवायचे आणि एका स्टेपमध्ये कसं शिजवायचं सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण शेवटपर्यंत नक्की पहा. चौपट फुलणारा आपला नाचणीचा पापड तयार झाला. चला तर मग पटकन अशी रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 2 किलो नाचणी 2 दिवस भिजत घातली होती. म्हणजे सोमवारी दुपारी भिजत घातली. मंगळवारचा दिवस सोडून बुधवारी दुपारी मी हे पाणी काढून घेते. आपल्याला डबल भिजत घालायचं आहे 2 दिवस. जर सकाळी सोमवारी भिजत घातली तर मंगळवार सोडून बुधवारी सकाळी यामधील पाणी काढून घ्यायचं. नाचणी कधी कधी घाण असते नाचणीमध्ये भरपूर, तर निवडून घ्यायची. पण मी जी नाचणी आणली होती ती पूर्ण स्वच्छ होती, त्यामुळे मी थोडीशी निवडली पण आणि भिजत घातली. तर सोमवारी दुपारी भिजत घातली होती. मंगळवारचा दिवस सोडून बुधवारी दुपारी मी पाणी यातलं संपूर्ण काढून घेतलं. स्वच्छ 3 ते 4 वेळेस आपल्याला धुवून घ्यायचे आहे. यामध्ये जे लाल पाणी असतं ते जाईपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे आहे. मी 3 ते 4 वेळेस स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. एका दुरडीला किंवा आपण जे भाकरी ठेवायचं टोपला असतं म्हणतो ना, तर त्याला मी अशी ओढणी बांधून घेतली आहे. ओढणीच्या ऐवजी कॉटनचा कपडा घ्या. त्यामध्ये ही नाचणी आपल्याला नितळत ठेवायची आहे. उन्हात ठेवायची नाही, सावलीतच ठेवायची. एक 15 ते 20 मिनिटे यामधील पाणी आपण नितळू देऊयात. पाणी संपूर्ण नितळल्यानंतर संध्याकाळी बुधवारी दुपारी मी पाण्यातून काढली होती आणि बुधवारी संध्याकाळी मी अशी बांधून ठेवली होती. गुरुवारी सकाळी आता याला बारीकसे कोंब आलेत. कॅमेऱ्यामध्ये दिसत असतील थोडे थोडे पांढरे कोंब आले आहेत. तर गुरुवारी सकाळी मी नाचणी दिवसभर अशी सावलीतच वाळवून घेतली. अजिबात ऊन लागू द्यायचं नाही, सावलीतच वाळवून घ्यायची आहे आपल्याला. संपूर्णपणे फॅनखाली वाळवली तरी पण चालेल, पण एकदम सावलीमध्येच आपल्याला कोरडी करून घ्यायची. गिरणीतून एकदम बारीक पीठ दळून आणायचं. तर मी गिरणीतून 2 किलो नाचणी बारीक एकदम दळून आणली आहे. यामध्ये चोथा भरपूर असतो, त्यामुळे चाळणीने चाळला तरी पण तो निघत नाही. कपड्यानेच आपल्याला हा सगळं पीठ चाळून घ्यायचं असतं. तर सुरुवातीला मी असं पांढरा कपडा इडलीच्या भांड्याला मी बांधून घेतला. याने थोडंसं पीठ मी चाळून घेतलं, पण बराच वेळ लागत होता. याने पीठ पण चांगलं निघालं, पण भरपूर वेळ लागला. अर्ध पीठ मी असं इडलीच्या भांड्यातून चाळून घेतलं. नंतर भरपूर वेळ लागतोय म्हणून एका मोठ्या पातेल्याला मी साडी बांधून घेतली. जी रोज वापरातली साडी असली तरी चालते, धुतल्यावर लगेच निघते. साडीला असं घट्ट मोठं पातेले घ्यायचं आणि त्याला बांधायची साडी, आणि साडीने पीठ असं चांगलं गाळून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम पांढरं शुभ्र असं आपलं पीठ तयार झालं आहे. यामध्ये चोथा अजिबात ठेवायचा नाही. सुजीची चाळण असेल किंवा चीक काढायची चाळण असेल तर त्याहीपेक्षा साडीनेच हे पीठ चांगलं चाळून निघतं. ते एकदम पांढरं शुभ्र जराही चोथा नसलेलं आपलं पीठ तयार झालं. साडीने मोठं पातेलं जर घेतलं आणि बांधली साडी, त्याला जर पीठ चाळलं ना, तर अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये 2 किलो पीठ चाळून होतं आपलं. अजिबात वेळ लागत नाही. तर चांगलं असं मी पीठ चाळून घेतलं आहे. याचा चोथा बराच निघतो. 2 किलोमध्ये पाव किलो तरी चोथा निघतो. त्यामुळे 1 किलोच्या ऐवजी 2 किलोचे पापड नक्की करा. सुरुवातीला जर करून पाहणार असाल तर 1 किलोचे केले तरी चालतील. चाळणीमध्ये जो चोथा आहे तो फक्त चोथा आहे. जो परातीमध्ये आहे ना, तो जे बारीक रवासारखं दिसतंय, जे आपल्या नाचणीला कोंब आले होते ते सगळे कोंब या चोथ्यामध्ये आहेत. त्यामुळे फेकून द्यायचं नाही. आता काय करायचं, यामध्ये थोडंसं तांदूळ घालायचं आणि मिक्सरला परत बारीक करून घ्यायचं, किंवा हे असंच मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालेल. फक्त टाकून द्यायचं नाही. मिक्सरला जेवढं शक्य होईल ना तेवढं बारीक करून घ्यायचं आणि परत कपड्याने चाळून घ्यायचं. ते जेवढं पीठ निघेल तेवढं परत पापडाच्या पिठामध्ये मिक्स केलं तरी पण चालेल. बाकीचा राहिलेला जो चोथा असतो तो ज्वारीसोबत किंवा तांदळासोबत दळून आणायचा. त्याचे डोसे केले तरी चालतील किंवा भाकरी केली तरी चालेल, पण टाकून अजिबात द्यायचं नाही. तांदूळ किंवा ज्वारी मिक्स करून आणून पण जर चोथा परत जो राहतो ना तो टाकून द्यायचा आणि त्याच्यानंतर डोसे किंवा भाकरी करायची. हा चोथा भरपूर पौष्टिक असतो, त्यामुळे अजिबात टाकून द्यायचं नाही. आणि जास्त सत्व जे कोंब आलेले बारीक कण असतात ते ह्या चोथ्यामध्येच असतात. आपलं पीठ सगळं तयार झालं आहे. ज्या डब्यातून मी सुरुवातीला पीठ दाखवलं होतं त्याच डब्यात मी परत पीठ ओतून दाखवते, म्हणजे आपलं पीठ एकूण किती तयार झालं ते समजेल. फक्त आपला पाव किलोपेक्षा पण थोडासा कमी, एक वाटीभर चोथा बाजूला निघाला आहे. तर सगळं पीठ आपलं वेगळं झालं, एकदम पांढरं शुभ्र आहे, त्यात अजिबात चोथा नाही आहे. तर दुसऱ्या दिवशी मी पापड करायला घेतले. म्हणजे सोमवारी भिजत घातलं, मंगळवारचा दिवस गेला, बुधवारी पाण्यातून दुपारी काढलं, संध्याकाळपर्यंत नितळायला पाणी ठेवलं, बुधवारी संध्याकाळी बांधून ठेवलं, गुरुवारी दिवसभर वाळवून घेतलं.
तरी 4 वाजता मी दळून आणलं गिरणीतून, पीठ चाळून घेतलं. शुक्रवारी मी पापड तयार करायला घेतलेत. तर जेवढं पीठ घेतलं आहे, गच्च पातेलं भरून मी पीठ घेतलं आहे, तर त्याच्या 1.25 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1.5 पट किंवा 2 पट पाणी घ्यायचं नाही, भरपूर पाणी होतं. तर इथे मी जिरे आणि ओव्याची पूड घेतले, एक 1.5 चमचा मी घेतलं आहे. हिंग, तीळ, मीठ आणि पापडखार घेतलं आहे. मीठ अंदाजानेच घाला, पापडखार पण खारट असतो. तर मी सुरुवातीला 1.25 पातेलं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर त्यातील मी जे वरचं पाणी पातेलं ठेवलं होतं ना, ते पाणी काढून घेतलं आणि एकच पातेलं मी पाणी गरम केलं आहे. तर यामध्ये पीठ घालूयात. पीठ पातेल्यात घातल्याच्या नंतर लगेचच आपल्याला लाटण्याने मिक्स करायचं नाही. त्याला फक्त अशा हलक्या हाताने होल पाडून घ्यायचे आहेत. लाटणंच घ्या शक्यतो, किंवा लाकूड घेतलं तरी पण चालेल स्वच्छ असं, पण लाकडी वस्तू घ्या, त्यामुळे पीठ चिकटत नाही, चांगला हटता पण येतं. शक्य होईल तितकं बारीक लाटणं घ्या. यावरती झाकण ठेवूयात. 6 ते 7 मिनिटे चांगली वाफ काढून घेऊयात. 6 ते 7 मिनिटांनंतर आपलं पाणी उकळतं आहे, पीठ पण शिजलं आहे, पण आपण मिक्स अजिबात केलं नाही. तर इथं माझ्याकडे छोटं लाटणं आहे. छोट्या लाटण्यामुळे पीठ हाटायला चांगलं जातं. तर एका हाताने पातेलं धरायचं आहे आणि एका हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे पाणी आणि पीठ एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजला पाहायचं सगळं पीठ आणि पाणी एकजीव झाल्यावर आपलं मीठ बरोबर आहे का आणि पाणी कमी जास्त वाटतंय का. तर ह्या स्टेजला मीठ आणि पाणी, गरम पाणी वाढवू शकता, थंड पाणी घालायचं नाही. जर थंड पाणी घातलं तर ते पाणी वेगळं होऊ शकतं, पिठामध्ये मिक्स होत नाही. तर जेवढं बाजूला पाणी काढून ठेवलं होतं त्यातलं थोडंसं पाणी लागतंय. तर असं एकजीव पूर्ण होऊ द्यायचं आपल्याला पीठ. लगेचच मीठ पण टाकायचं नाही. पाणी आणि पीठ सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचे. मला थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे मी थोडंसं पाणी काढून ठेवलं होतं बाजूला, तेवढं सगळं ओतते. तर मला एक गच्च भरून पातेल्यासाठी 1.25 पातेलं पाणी लागलं. शक्यतो 1 पातेलं ते 1.25 पातेलं पाणी लागतं. यापेक्षा जास्त पाणी ओतू नका. आत्ता जरी हे पीठ घट्ट वाटत असलं ना, तरी पण शिजल्यानंतर हे पीठ पातळ होतं. जसं आपलं पीठ शिजत जाईल ना, तसं नाचणी पाणी सोडायला चालू करते. त्यामुळे आत्ता घट्ट वाटत असलेलं पीठ नंतर पातळ होतं. आणि जर जास्त पातळ झालं तरी पण पापड आपल्याला लाटायला थोडंसं जड जातं. तर लाटण्याच्या मदतीने सगळं पीठ आपल्याला एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. मला मीठ मध्यंतरी थोडंसं कमी वाटलं, म्हणून मी मीठ पण जरासं ॲड केलं. तर सुरुवातीला जास्त मीठ घालायचं नाही, खारट झाल्यावर आपण काहीच नाही करू शकत, त्यामुळे सुरुवातीला कमी घालायचं. आपल्याला कमी वाटलं तर परत मीठ वाढवू शकतो. तर सगळं पीठ एकसारखं मी हलवून घेतलं. लाटण्याला लागलेलं पीठ काढून घ्यायचं. आता आपल्याला झाकून एका स्टेपमध्ये पीठ शिजवायचं आहे. परत अजिबात पीठ वाफवून घ्यायचं नाही आपल्याला. त्यामुळे ह्या स्टेजमध्ये पीठ शिजवायचं आहे, तर चांगलं शिजवून घ्यावं लागेल. गॅस एकदम बारीक करायचा आणि यावरती एक कॉटनचा कपडा पिळून गच्च वरती झाकून ठेवायचा. हाताला पाणी लावायचं, वरून थोडंसं थापून घ्यायचं. कॉटनचा कपडा गच्च पाण्याने पिळून घ्यायचा. शक्यतो 2 पदरी तरी घ्या. वरतून असा झाकायचा. आता यावरती झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटासाठी वाफ काढून घेऊयात. मी थोडंसं कोमट पाणी वरून शिंपडलं. तर झाकण ठेवूयात आणि 5 ते 6 मिनिटासाठी चांगली अशी वाफ काढून घेऊयात. कोमट पाणी शिंपडायचं, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. तर मी झाकण ठेवून चांगलं 6 ते 7 मिनिटासाठी वाफ काढून घेतली. आता पिठाला शाईन येते आणि आपलं पीठ पूर्वीपेक्षा जास्त पातळ होते असं वाटतंय. तर परत मिक्स करून घ्यायचं. परत कपडा ठेवून झाकण ठेवायचं. परत चांगली वाफ काढून घ्यायची. मी मिक्स करून घेतलं. परत कपडा ठेवूयात, झाकण ठेवायचं. परत 5-6 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. आता आपलं चांगलं पीठ शिजलेलं आहे. एक मी 15 ते 20 मिनिटे बारीक गॅसवरती चांगलं पीठ शिजवून घेतलं. पिठाला चांगली शाईन आले. तर त्यातील थोडंसं पीठ घ्यायचं, परत कपडा झाकायचा आणि झाकण ठेवून द्यायचं. तवा ठेवायचा गॅसवरती, पातेलं त्यावरती ठेवलं तरी चालेल, पण मी पीठ कमी प्रमाणात शिजवलं आहे, त्यामुळे मी गॅस बंद केला आहे. तर थोडंसं पीठ आपल्याला पिशवीमध्ये काढून घ्यायचं. हातामध्ये कपडा घ्यायचा आणि चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आहे. नाचणीचं पीठ चिकट असतं, त्यामुळे अजिबात पापड चिरत नाहीत आणि पटकन मळलं पण जातं. आपल्याला हे पापड गरम असतानाच करून घ्यायचे आहेत. पुरी यंत्र नसेल तर लाटण्याने लाटून घेतलं तरी चालेल किंवा हाताने पसरवून घेतलं तरी चालेल. पीठ गरम असतं, त्यामुळे पटकन पसरलं जातं. चिकट पीठ असतं, त्यामुळे ते चिरलं पण जात नाही. पण पुरी यंत्राने सोपी प्रोसेस आहे. जर जाड वाटत असतील तर हाताने थोडंसं परत प्रेस करून घेतलं तरी चालेल. मस्त असा आपला पहिला पापड तयार झाला. अशाच पद्धतीने आणखीन 2-3 पापड करून घेऊयात. हाताने गोळे करत बसला तर पीठ परत थंड होतं, त्यामुळे चमच्याने असं पीठ घ्यायचं आणि पटकन पापड करायचे. त्यामुळे सोपं जातं आणि एकसारखं पण गोल आकाराचा पापड होतो. जर गरम पीठ असतं आणि हाताने गोळे करत बसलं तर पीठ आणखीन थंड होतं आणि आणखीन जाड आपले पापड तयार होतात. मी थोडेसे जाड पापड केलेत.
तुम्हाला जर अगदी पातळ पापड हवे असतील तर हाताने थोडंसं प्रेस करून आणखीन मोठं पापड केला तरी पण चालेल। अशाच पद्धतीने सगळे पापड मी करून घेतलेत। एक दिवस सावलीतच फॅनखाली वाळवायचे, 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। जर तुमच्याकडे टेरेस असेल आणि सावलीत बसून जर पापड करता येत असतील तर डायरेक्ट टेरेसवरती केलं तरी चालेल, डायरेक्ट उन्हामध्ये सुरुवातीला वाळत घातले तरी पण चालतील। 2 ते 3 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये हे नाचणीचे पापड वाळवून घेतले। मस्त आपले पापड तयार झाले आहेत। विकत मिळतात त्याहीपेक्षा अगदी शाईन आली आहे आणि एकदम चकाकी आली आहे। एकही तेलाचा थेंब न वापरता या पापडांसाठी जे हंडी पापडचे प्रकार असतात त्यासाठी तेल तर अजिबात वापरायचं नाही। जर तेल वापरलं तर पापड 1 वर्षाच्या वर अजिबात टिकत नाहीत। तेल नाही वापरलं तर 2 ते 3 वर्ष आरामात टिकतात। तर तळून पाहूयात। मस्त असा हा आपला चौपट पापड फुलतो। एकदम सोपी प्रोसेस आहे, काहीच अवघड नाही, मुलांसाठी पण हेल्दी आहे। मस्त चौपट असा पापड फुलला। यापेक्षाही तुम्ही पातळ पापड बनवू शकता किंवा पातळ पीठ करून पळी पापड पण करू शकता, पण हे पापड अजिबात चिरत नाहीत आणि एकदम सोपी प्रोसेस आहे। पाण्याचा पण अंदाज येतो आणि चांगले पण लागतात खाण्यासाठी। मस्त असे आपले 4 पट पांढरे शुभ्र नाचणीचे पापड तयार झाले। जो छोटा पापड दिसतो त्याच्याही 4 पट आपले पापड तयार झालेत। नक्की ट्राय करून पहा। एकही पापड आपला चिरला नाही। थोडेशा मध्यम साईजमध्ये 2 किलोमध्ये माझे 180 पापड तयार झाले। नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल तर असे नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आतापर्यंत अवघड वाटणारे नाचणीचे पापडची रेसिपी आता नक्की सोपी होणार आणि नक्की ट्राय करून पहा। वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला। जेवढं पीठ आहे त्याच्या 1.25 पट पाणी वापरायचं। तुम्हाला पापड जमलेच म्हणून समजा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।